राज तक रसाई भी दे, मिली है ताबे बसारत तो कुछ दिखाई भी दे। जमी पे भूल बिछाने की आरजू है मुझे, जुनू को वसते सहरा से आशनाई भी दे। खुदा है खालिक मालिक जमीनों आसमानों का, उसी की हमद से अपने बयां में रंग भरता हूँ। और वही जिसने सिखाया बोलना मिट्टी के पुतले को, उसी के नाम से महफिल का आगाज करता हूँ, उसी के नाम से तकरीर का आगाज करता हूँ। साळून की मंजूळ बोलत असे वाणी, बोलविता धनी वेगळाची। काय मी पामार जाणे अर्थभेद, वदवी गोविंद तेची वदे। आपुल्या बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची। हुनर बेमिसाल देता है, किसी किसी को रोशन ख्याल देता है। वही तो है जो एक अजान से अपनी सारी दुनिया को सजदे में डाल देता है, सारी दुनिया को सजदे में डाल देता है। कोणत्या फुलातून गळते कोणत्या कळीची माती, वाटेत झरा उचलाया लागते दगडाची छाती। तो ऋतू कोणता होता दगडांना फुटली पाने, शब्दांचे हुन पक्षी अर्थाचे टिपती दाणे। घडवीन मी असे वृत्त प्राणांच्या लगत खाली, आणि करीन पाऊस इथला शब्दांच्या पूर्ण हवाली। माझी या गीतात वेडे दुःख संतांचे भिनावे, वाळल्या वेलीस माझ्या अमृताचे फूल यावे। आशयांच्या अंबरांनी टंच माझा शब्द व्हावा, कोरडा माझा उमाळा रोज माधुर्यात राहावा, कोरडा माझा उमाळा रोज माधुर्यात राहावा। आज या सत्कार समारंभाच्या निमित्तानं आणि साखरखेडा एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित एसीएस हायस्कूलच्या या 75च्या अमृत महोत्सवी वळणावर या ठिकाणी जो सत्कार आयोजित करण्यात आला, खरं म्हणजे 1 फेब्रुवारी पासून 1, 2, 3, 4, 5 फेब्रुवारी पासून अंमळनेर जिल्हा जळगाव मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात होत आहे। आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमंत्रितांच्या कवी संमेलनाचं सूत्रसंचालन माझ्याकडे आहे। गत 18 वर्षापासून तर हे 19 वर्ष आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी माझ्याकडे आहे। परंतु हा सत्कार, या सत्कारामध्ये असलेल्या भावना, माझ्या मातीतला सत्कार, माझ्या गावचा सत्कार, या सत्काराविषयीच्या कृतज्ञ भावना माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण होत असताना निदा फाजली म्हणतात, नई नई आंखें हो तो हर मंजर अच्छा लगता है, कुछ दिन शहर में घूमे लेकिन अब घर अच्छा लगता है। नई नई आंखें हो तो हर मंजर अच्छा लगता है, कुछ दिन शहर में घूमे लेकिन अब घर अच्छा लगता है। और हमने भी सोकर देखा है नए पुराने शहरों में, जैसा भी है अपने घर का बिस्तर अच्छा लगता है, जैसा भी है अपने घर का बिस्तर अच्छा लगता है। ज्या एसीएस हायस्कूलच्या वातावरणामध्ये वाढलो, ज्या एसीएस हायस्कूलच्या मातीमध्ये आणि या मातीत बागडताना खेळताना माझ्या अंतःकरणामध्ये माय मराठीची मुळाक्षर रुजली, आणि ज्या माय मराठीच्या माध्यमातून अंतःकरणामध्ये जेव्हा कवितेची बीज अंकुरायला लागली, आणि साखरखेडा नावाचं हे काडवडणी गाव कवितेच्या माध्यमातून साखरखेड्याच्या वार्ड क्रमांक 1च्या जाफराबाद मोहल्ल्यातल्या कोणत्या कोपऱ्यामध्ये माझं घर आहे हे कवितेनं दाखवून दिलं, हे निवेदनानं दाखवून दिलं। हा जो रस्ता मला ज्या शाळेच्या माध्यमातून गवसला, त्या शाळेच्या या शब्दपीठावरून विचारपीठावरून बोलण्याची जी संधी मिळाली, खरं म्हणजे मी स्वतःला भाग्यवान समजतो, नशीबवान समजतो। या एसीएस हायस्कूलच्या एका वर्गामध्ये शेवटच्या कोपऱ्यात बसणारा मी विद्यार्थी, इयत्ता 7वी पर्यंत उर्दू माध्यमातून शिकलो। गावात उर्दू हायस्कूल नव्हतं, त्या काळामध्ये इयत्ता 7वी ची जी परीक्षा व्हायची उर्दूची, ती बोर्डाची व्हायची। जिल्ह्यातून पहिला आलो, शैक्षणिक भवितव्य होतं, परंतु माझ्या घराची परिस्थिती तशी नव्हती, माझ्या बापाची ऐपत बाहेरगावी पाठवण्याची नव्हती। उर्दू माध्यमातून जर शिकायचं असलं तर त्या काळामध्ये मेहकर, चिखली, बुलढाणा किंवा मलकापूरला जावं लागे। इयत्ता 10वी नंतर डीएड
होतं आणि सहज डीएड मध्ये 10वीच्या नंतर प्रवेश मिळायचा, परंतु माझ्या बापाची ऐपत तशी नव्हती आणि माझ्या वडिलांनी सांगितलं की इतर मुलं 5व्या वर्गापर्यंत शिकली, मी तुला 7व्या वर्गापर्यंत शिकू दिलं. आता 5व्या वर्गापर्यंत शिकलेली मुलं घरात 5-50 रुपये आणायला लागली, तू 7व्या वर्गापर्यंत शिकला, मी काहीच म्हणालो नाही. आता तू 8व्या वर्गामध्ये मला न सांगता ACS मध्ये नाव टाकलं. वडिलांना हे मान्यच नव्हतं. याचं एकमेव कारण आमचा मोहल्ला जर तुम्ही म्हटला, मुस्लिमांची जर वस्ती जर म्हटली तर सूरज के पाँव में छाला आता है, ऐसे थोड़ी घर में उजाला आता है, गलियों का बचपन भी पीछे चलता है जब गुब्बारे बेचने वाला आता है, जब गुब्बारे बेचने वाला आता है. अशा या वातावरणामध्ये वावरत असताना जिथे सकाळ दिवस उगवल्यापासून मीठ भाकरीची तरतूद करण्यासाठी घराच्या बाहेर पडावं लागतं. रेवड्या, फुटाणे, बुडीचे बाल, आईसकांड्या अशा पद्धतीची विक्री करावी लागते. तुम्ही पाहिलं असेल की माझी नात इकरा साहिल राही माझ्याजवळ येऊन बसली आणि त्याच्या हातातलं बुडीच्या बालाचा जे फुगा उडाला आणि या दिशेला गेला. मनात आलं असतं तर या मुलांमधून कोणीतरी ते उचललं असतं, परंतु एक मुलगी धावत आली आणि तिनं तिचा तो फुगा होता तो माझ्या नातीच्या हातामध्ये आणून दिल्यानंतर मला जो एक आनंद झाला. त्या मुलीला मी बोलवलं, तिचं नाव विचारलं, ती विद्यार्थिनी कोण आहे मला माहित नव्हतं. तिनं नाव सांगितलं जोया. आणि नंतर मी कामे सरांना विचारलं, किशोर कामे सरांना, की आमची मुलं किती आहेत या शाळेमध्ये. ते म्हणाले मुस्लिम समाजाची 70-80 मुलं आणि मुलींसकट या शाळेमध्ये शिकत आहेत. खरं म्हणजे आनंद होण्याचं कारण एक आहे की ज्या काळामध्ये आम्ही 7व्या वर्गात 8व्या वर्गात मी ज्यावेळेस नाव टाकलं, जेमतेम 4-5 मुलं इथं होती. वडिलांनी सांगितलं की इतर मुलं 7व्या वर्गापर्यंत 5-50 रुपये आणायला लागली, तू आता 7व्या वर्गापर्यंत शिकला, आपल्याला शिक्षण घेऊन काहीच करायचं नाही, शिक्षण घेऊन काही फायदा नाही. ही जी धारणा आहे आमच्या समाजामध्ये निर्माण झालेली, त्याला एकमेव कारण दारिद्र्य आहे. मुफलिसों की आरजुओं का असर देखा करो, रेत के अंबार पर शीशे का घर देखा करो, और पलते हैं स्कूल की खिचड़ी से बच्चे जिस जगह, उन घरों का हाल भी अहले नजर देखा करो, उन घरों का हाल भी अहले नजर देखा करो. दारिद्र्याच्या काळोखामध्ये शिक्षणाचे दिवे लावण्यासाठी कुठल्याही प्रकारची ऊर्जा निर्माण करण्यासाठी असं कुठलंही वातावरण ज्या समाजामध्ये नाही, अशा वातावरणातून मी आलो आणि 8व्या वर्गामध्ये ACS मध्ये नाव टाकलं. खरं म्हणजे इयत्ता 7वी उर्दू माध्यम, भाषा बदलली, क्रमिक पुस्तकं बदलली, संपूर्ण तयार झालेला भाषेचा आवा हा ढासळला, परंतु अंतःकरणामध्ये कुठेतरी शिक्षणाविषयीच्या जिज्ञासेचं बीज रुजलेलं होतं, ते कुठेतरी अंकुरत होतं. आणि 8व्या वर्गामध्ये जेव्हा ACS मध्ये नाव टाकलं त्या काळामध्ये मराठीला मला कुलकर्णी सर होते. अधूनमधून प्राचार्य त्या काळातले हगो जोशी सर हे कधी कधी इंग्रजीचा आणि मराठीचा तास घ्यायला यायचे. प्राचार्य माननीय बाळासाहेब माई हे कधी कधी यायचे, परंतु माझ्या मराठीची पायाभरणी करण्यामध्ये कुलकर्णी सरांचा सिंहाचा वाटा. त्यांची शिकवण्याची जी शैली होती ती शैली अंतःकरणामध्ये झिरपत जायची आणि ती झिरपत असताना अत्यंत प्रभावीपणे त्या अध्यापनाच्या माध्यमातून एखादा धडा, जसं आताच खिरडकर सरांनी सांगितलं की पाचपोड सरांची शिकवण्याची जी शैली होती त्या आधी कुलकर्णी सरांची शैली आमच्या अंतःकरणामध्ये झिरपत गेली. आणि सुदैवानं त्या काळामध्ये एक नाट्य चळवळ ग्रामीण परिसरामध्ये आकारत होती, स्वर्गीय नाट्यभूषण नाना बोरकरांची. इयत्ता 10वी पर्यंत शिकलो. ढोरे सरांचं गणित कधी टाळक्यात उतरलं नाही, कारण गणिताशी खूप प्रयत्न केले पण गणिताशी कधी समझोता झाला नाही, मैत्री झाली नाही आणि इंग्रजी आणि गणितात नापास झालो. 10वी च्या नापास वळणावर जी आयुष्य यात्रा रखडली ती कायमची. नंतर साखरड्याच्या बस स्टँडवर पाणठेला सुरू केला
कधी काळी आईसकांड्या विकल्या, रेवड्या फुटाणे विकले, बुडीचे बाल विकले. अशा पद्धतीनं 7व्या वर्गापासून तर 10व्या वर्गापर्यंत संघर्षाची यात्रा अबाधित राहिली. आणि त्यानंतर साखरड्याच्या बस स्टँडवर जेव्हा पाणठेला टाकला तेव्हा नाट्यभूषण स्वर्गीय नाना बोरकर सरांच्या नाट्य चळवळीशी जुळलो. माननीय रोशन जोशी सरांचे ज्या घराण्यातून ते परिवाराशी संबंधित आहे, स्वर्गीय आबासाहेब जोशी सुलतानपूर, या दोन्ही नाट्य महर्षींच्या तालमीमध्ये नाट्य चळवळीमध्ये काम करत असताना पडद्याच्या मागं नाट्य प्रयोगाच्या पडद्याच्या मागं प्रॉम्प्टिंग करण्याची जबाबदारी माझ्यावर असायची. त्याचा फायदा असा झाला की नाट्य संहितांच्या वाचनाच्या माध्यमातून भाषेतला अशुद्धपणा नाहीसा झाला. खिराडकर साहेबांनी सांगितलं की एकीकडे पत्रकारिता त्या काळामध्ये नागपूर पत्रिकेची मी करायचो आणि भाषेचा अशुद्धपणा नाहीसा करण्यासाठी नाट्य चळवळीच्या त्या ज्या संहिता होत्या त्या कामी यायला लागल्या. माझा जीवन प्रवास, कारण कार्यक्रमाची सुरुवात आणि आतापर्यंतचा जो वेळ आहे त्या वेळेची सांगड घालत असताना माझा जीवन प्रवासाची मांडणी तुमच्याकडं मी तपशीलवारपणे करणार नाही, परंतु एवढं मात्र निश्चित सांगतो की चालता चालता एखाद्या वाडसरूनं खाल्लेले आंब्याची कोय उकरण्याच्या दिशेनं फेकावी, ती रुजावी आणि तिचं डेरेदार आंब्याचं झाड व्हावं, त्या पद्धतीनं मला कविता गावली. इयत्ता 7वी नंतर जर उर्दू माध्यमांची आजच्या सारखी तरतूद तजवीज या गावामध्ये जर झाली असती तर मी माय मराठीच्या विस्तीर्ण भाऊपाशात आलो नसतो. मी 8वीत उर्दू माध्यमातून 10व्या वर्गापर्यंत शिकलो असतो. त्या काळामध्ये जर माझ्या वडिलांनी पुन्हा काही तजवीजी केल्या असत्या, डीएड वगैरे झालो असतो, परंतु माय मराठीच्या या विस्तीर्ण भाऊपाशात येऊ शकलो नसतो. त्या काळातल्या माध्यमांच्या नाईलाजाला मी लाख लाख अभिवादन करतो की त्या काळामध्ये जर माध्यमांचा नाईलाज नसता तर मी SES मध्ये नाव टाकलं नसतं. आणि मुखी माझी या गोडवाणी मराठी, मला शोधण्याची निशाणी मराठी, जरी मातृभाषा मराठी न माझी, उभ्या जीवनाची कहाणी मराठी, उभ्या जीवनाची कहाणी मराठी. मराठीनं ज्वारीच्या भरदार कणसासारखं दान माझ्या शब्द यात्रेच्या पदरामध्ये टाकलं. माध्यमांचा जर नाईलाज त्या काळात नसता तर आज या अमृत महोत्सवी वळणावर तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली नसती. माय मराठीनं एवढं भरभरून दिलं, कवितेनं एवढं भरभरून दिलं की इयत्ता 10वी मध्ये माझा मुलगा माझी मुलगी असताना बापाची कविता मुलीला अभ्यासक्रमाला असल्याचा इतिहास या महाराष्ट्रानं घडवलाय, या मराठीनं घडवलाय. 11वी मध्ये माझे 2 भाचे असताना सडकेलगत उगवलेली झाडे माझ्या 2 भाच्यांना अभ्यासक्रमाला होती. आत्ताच या ठिकाणी सूत्रसंचालन करत असताना सरांनी सांगितलं, पाजाडे सरांनी, की महाराष्ट्राच्या 11 विद्यापीठामध्ये 4 कवितांचा समावेश आहे. या गोष्टीचा मला अभिमान आहे की साखरड्याच्या मातीचा सुगंध या कविता संग्रहांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या 11 विद्यापीठांमध्ये इयत्ता 10वीला इयत्ता 11वी पर्यंत मी जाऊन पोचवला जो सुगंध, याचं एकमेव कारण त्या सुगंधाच्या झाडाची बीज या मातीमध्ये आहे, SES हायस्कूलच्या मातीमध्ये आहे. आणि माननीय चंद्रशेखर शुक्ल सचिव यांचे मी नितांत अत्यंत आभार व्यक्त करतो की ज्यावेळेस इयत्ता 10वीला माझी कविता लागली, त्यांच्या मातोश्री जिवंत होत्या, त्यांनी घरी बोलवलं आणि पहिली शाल त्यांनी माझ्या खांद्यावर टाकली आणि त्यांनी जो आशीर्वाद दिला त्या काळामध्ये, म्हणजे माननीय चंद्रशेखर शुक्ल यांच्या ज्या मातोश्री होत्या त्यांना साहित्याची जाण होती, कवितेची जाण होती. आणि तरुण भारतामध्ये आलेली ती बातमी पाहून की अजीम नवाज राहीच्या कवितेचा इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये समावेश, त्यांना जो झालेला आनंद होता तो आनंद अभिव्यक्त करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी घरी बोलवलं आणि घरी माझा सत्कार केला. आज खिराडकर साहेब इथं बसलेले आहेत, त्यांच्या मातोश्री पंचफुला ताई इथंही बसलेल्या आहेत आणि अशोकराव खिराडकर घरी बसून हे संपूर्ण सोहळा ऐकत असतील. खरं म्हणजे
वडिलांच्या संदर्भात जर म्हणायचं असेल, कुणाचाही बाप असो, कष्टकरी बाप असो, संघर्ष करणारा बाप असो, माझा हा संपूर्ण उत्कर्ष बघून माझ्या वडिलांनी डोळे मिटलेत. त्याच्या आधीचा काळ, संघर्षाचा काळ, कधी रेवड्या विकल्या, कधी फुटाणे विकले, कधी आईस्कांड्या विकल्या, कारण वडिलोपार्जित मळवाट माझ्याही पेक्षा जास्त कष्ट अनेकांनी मोहल्ल्यात माझ्या सोसलेत, परंतु त्यांना मांडण्याची संधी मिळाली नाही. मला मराठीनं आणि कवितेनं मांडण्याची संधी दिली. म्हणून या 4 पुस्तकांच्या माध्यमातून या गावचा निसर्ग, या गावची माती, या गावची झाडं, या गावची पाखरं, माझा संघर्ष कवितेच्या माध्यमातून मला मांडता आला. आज मी आधीच त्या मुलीच्या संदर्भात म्हणालो, जोया, तिचं नाव जोया आहे. ती पडत गेली, तो फुगा तिला दिला येऊन, आणि या मुली ज्या एकाग्रतेनं बसलेल्या आहेत. खरं म्हणजे मुलीचा जीव बापामध्ये खूप असतो. इथं सर संचालन करत असताना तिनं, माझ्या नातीनं घरी आवाज ऐकला, नाव ऐकलं, आणि ती म्हणाली माझ्या मुलाला की मला आजोबांचा आवाज मी ऐकला, ते गावातच आहे, मला त्यांच्यापर्यंत घेऊन चला. आणि साहिल इथपर्यंत मोटरसायकलवर तिला घेऊन आला. खरं म्हणजे ह्या ज्या मुली एकाग्रतेनं बसलेल्या आहेत, लेक जिवाळ्याचं रान, लेक जिवाळ्याचं रान, लेक आनंदाचं गाणं, भाग्यवंताला लाभते, लेक सद्गुणाची खान, लेक लक्ष्मीचं पाऊल, लेक सुखाची चाहूल, काळजाच्या अंगणात लेक सुगंधाचं फुल, लेक ममतेचा मळा, लेक जीवापाळ लळा, घर प्रेमाचं मंदिर, लेक लाडाचा सोहळा, लेक जिजाऊ सावित्री, लेक अहिल्या बहिणा, नेई आभाळाला कीर्ती, लेक घराचा दागिना, लेक ज्ञानोबाची ओळी, लेक तुकोबाची गाथा, जेथे लेकीचा सन्मान तेथे टेकूया माथा, जेथे लेकीचा सन्मान तेथे टेकूया माथा. अशा या वातावरणामध्ये आज बोलत असताना अतिव आनंद यासाठी होतोय की खऱ्या अर्थानं हा सोहळा म्हणजे 75च्या निमित्तानं होणारा हा सोहळा, आणि माननीय चंद्रशेखर शुक्ल यांचा जो स्वभाव आहे, सर्वसमावेशक स्वभाव, या ठिकाणी सरपंच सौभाग्यवती सुमनताई सुनील भाऊ जगताप, माजी सरपंच सौभाग्यवती शीतलताई चंद्रशेखर शुक्ल आणि सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी जी बसलेली आहेत, यांचं जर एकेकाचं जर नामोल्लेख जर केला तर त्याच्यामध्ये अर्धा तास जाण्याची शक्यता यासाठी आहे की माननीय चंद्रशेखर शुक्ल यांना सतत प्रत्येकाला सोबत घेऊन चालण्याची जी सवय आहे. दुसरी गोष्ट, सत्तेत कोणीही असो, संपूर्ण गाव सत्तेत कोणी असो, शेखर भाऊच्या अवतीभोवती फिरत राहतं. सत्तेत सरपंच कोणी असो. बरं, शेखर भाऊचं असं आहे की ते जर म्हणाले की मी अकोल्याला चाललो, समजून घ्या की ते जालन्याला चालले असतील. म्हणजे नेमकं ते कुठं चालले याची दिशा ठरवणं, या पद्धतीनं आजच्या कार्यक्रमाच्या नियोजनाच्या संदर्भामध्ये अभिषेक आणि रोशन जोशी सर या सर्व मंडळीनं जो पुढाकार घेतला याचा अतिव आनंद यासाठी आहे की ज्या साखरखेड्याच्या ACS हायस्कूलच्या प्रांगणामध्ये माझी भावी कारकीर्द घडली, माझी भाषा घडली, त्याच प्रांगणामध्ये आजच्या कार्यक्रमाचं नियोजन आयोजन करणं हे अत्यंत कल्पक आणि प्रारंभीच्या दिवसामध्ये आमंत्रित करणं, यासाठी लागणारा जे त्याच्या मागची जी भावना आहे ती फार महत्वाची आहे. मी आधी म्हणत होतो की खिरडकर सर इथं DISP म्हणून ज्या अर्थी या ACS चे माजी विद्यार्थी या नात्यानं उपस्थित आहे. अशोकरावांना झालेला आनंद फार वेगळा असेल. ज्ञानेश वाकुडकरांची कविता आठवते की याला किती दिले, त्याला किती दिले, प्राणवायू कधी आपली पाठवत नाही बिले, ढगी संपून जातो थेंब थेंब झरत, निखाराही राहक होतो तक्रार नाही करत, काळीज फाटले तरी जखम सुकते आपोआप, ज्याला रडता येत नाही त्याचेच नाव बाप, ज्याला रडता येत नाही त्याचेच नाव बाप. या शिक्षणाच्या माध्यमातून सुधीर खिरडकर साहेबांनी जी उंची गाठली त्याची बीज या ACS हायस्कूल मध्ये आहे. आणि जे विद्यार्थिनी ज्या बसलेल्या आहेत, तुमच्यापैकीही कोणी कलेक्टर, तहसीलदार, ठाणेदार, त्याच्यानंतर DYSP, SP होणार आहे, मुलींमधून सुद्धा होणार आहे, परंतु ती एकाग्रता तुमच्यात असली पाहिजे. मला माझ्यासारख्या कफल्लक भरंग फाटक्या माणसाला इथं बोलण्याची संधी कोण दिली तर कवितेनं दिली.
मराठीनं दिली. तुम्हाला सांगतो की पांठेला बंद झाल्यानंतर सूतगिरणीमध्ये नोकरीला लागलो. अकाली सूतगिरणी बंद पडल्यानंतर माझ्या दिमतीला माझी वाणी आली. एकीकडे लेखनीनं माझ्या भोवतालाची दुःख टीप कागदाप्रमाणे शोषून घेतली आणि वाणी दिमतीला आल्यानंतर वक्ता, निवेदक, सूत्रसंचालक या नात्यानं संपूर्ण महाराष्ट्राची भटकंती करत असताना माझ्या चिल्यापिल्याच्या पात्रामध्ये पडणारी भाकर ही लेखनीच्या आणि वाणीच्या माध्यमातून रोज पडते. रोज उर्दू मला मोल्याच्या सरहद्दीवर आणून सोडते आणि मराठी कधी कोल्हापूर, कधी सोलापूर, कधी अमरावती, कधी पणजी, कधी गोवा इकडे घेऊन जाते. मध्यरात्रीच्या सुमारास मराठी पुन्हा मोल्याच्या सरहद्दीवर येते आणि मला उर्दूच्या हवाली करते. अशा दोन आयांचं प्रेम मिळालेलं, अशा दोन आयांच्या वात्सल्यात माझी वाढ झाली याचा मला सार्थ अभिमान आहे. आज या ठिकाणी अनेक मान्यवर बसलेले असताना ज्यांनी या एसीएसची मुहूर्तमेढ रोवली ते स्वर्गीय PM शुक्ला यांची आठवण आणि श्याम काकांची आठवण तीव्रतेनं होते. श्याम काका म्हणजे वसंत गणेश देशपांडे आणि दोघांचाही आत्मा इथं निश्चितच असणार आहे. कारण ज्या ठिकाणी आपण मेहनत घेत असतो, ज्या ठिकाणी आपण परिश्रमाचा कित्ता गिरवत असतो, त्या ठिकाणी माणसाचा जीव, माणसाचा आत्मा अडकलेला असतो. माझ्या जडणघडीच्या काळामध्ये जी मंडळी होती, स्वर्गीय नाट्यभूषण नाना बोरकर सर, स्वर्गीय भाऊसाहेब बुंदे, याच ठिकाणी DN पंचाळ सर माजी प्राचार्य बसलेले आहेत. त्याचबरोबर अनेक माध्यमातून BC चव्हाण सरांशी होणाऱ्या भेटीगाठी, त्या माध्यमातून होणाऱ्या चर्चांच्या माध्यमातून माझ्या मेंदूमध्ये पडणारी जिज्ञासेची, कल्पकतेची बीज आज संस्कृतच्या संदर्भामध्ये जर कोणाला बोलावं या गावामध्ये तर ते एकमेव BC चव्हाण सर. अशा पद्धतीनं, कारण PM शुक्लांचा विषय निघाल्यानंतर, श्याम काकांचा विषय निघाल्यानंतर श्रीमद भगवद्गीतेमधला एक श्लोक मला आठवला. त्यांच्या आत्म्याविषयी दोघांच्या, त्यांचा आत्मा या ठिकाणी निश्चितच असणार. कारण श्रीमद भगवद्गीतेमध्ये म्हटलं आहे की वासाची जीर्णानी यथा व्याह्य नवानी ग्रहाती नरो प्राणी तथा शरीरानी व्याह्य जीर्णा नन्यांनी शयांती नवानी देही नैनम शिरंती शस्त्रानी नैनम दहती पावकाः न चलम केलती अंतापो न शोषयती मारुताः. आत्म्यावर शस्त्रांना मारू शकत नाही, आत्म्याला आग जाऊ शकत नाही. आत्मा चिरंतन आहे, आत्मा अमर आहे. ज्या पद्धतीनं माणूस मडकी वस्त्रे टाकून नवी वस्त्रे परिधान करतो, त्याच पद्धतीनं आत्मा सुद्धा नवीन वस्त्रे परिधान करून दिगंताच्या प्रवासाला निघतो. असा या श्लोकाचा अर्थ आहे. आणि आज या ठिकाणी PM शुक्ला, स्वर्गीय PM शुक्ला आणि श्याम काकांना मनोभावे श्रद्धांजली अर्पित करत असताना गात्रात इंद्रिय अवघी, स्तोत्रात इंद्रिय अवघी, गुणगुणती कर्तृत्व कुणाचे हे सरता संपत नाही, चांदणे तुमच्या स्मरणाचे हे सरता संपत नाही, चांदणे तुमच्या स्मरणाचे. अशा पद्धतीच्या भावना माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेल्या आहेत. आणि खऱ्या अर्थानं माननीय चंद्रशेखर शुक्ल या ठिकाणी बसलेले असताना खऱ्या अर्थानं या गावाला विकास पचत नाही अशी भावना अनेकांमध्ये आहे. खरं म्हणजे या गावामध्ये कुठल्याच प्रकारचे रंग नाहीत. एक रंग जर सोडला, माणसांमध्ये अंतर पाडण्याचं, या व्यतिरिक्त कोणतेच रंग नाही. आतापर्यंत असा आरोप या गावावर व्हायचा. मी नेहमी म्हणायचो की नदीच्या पलीकडे आणि नमाजगावच्या पलीकडे जात असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मला सांस्कृतिक वातावरण दिसत असते. प्रत्येक ठिकाणी मला आमंत्रित केलं जाते, मी जातोय, व्यक्त होतो, परत मोहल्ल्यात येतो. परंतु आता ही नवी पिढी सजग झालेली आहे. या नवी पिढीमध्ये ते रंग यायला लागले याचा आनंद मला आहे. काल या संपूर्ण पर्यावरणामध्ये नवीन पिढी जी दोन्ही समाजामध्ये, इथल्या प्रत्येक समाजामध्ये नवीन जे तरुणाई आहे, त्या तरुणाईला व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून कळायला लागलं आहे की आपल्या गावचा इतिहास काय आहे. इथे साखरखेड्यामध्ये 1000 वर्षापूर्वीचा प्रसिद्ध स्वामींचा मठ, समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराज रामदासी काळे यांचं मंदिर, त्यांचं वास्तव्य आणि त्या अनुषंगानं या गावच्या
या गावच्या मातीचा सुगंध घेऊन गेलेली मंडळी यांची भरारी आता या लोकांना कळायला लागली आहे. आणि त्याच अनुषंगाने मी माननीय चंद्रशेखर शुक्ल यांना या गोष्टीसाठी त्यांचं व्यक्तिमत्व अधोरेखित करेन की कुठल्याही प्रकाराचं त्यांनी जर मनात आणलं असतं तर सचिव या नात्यानं शाळा चालवली असती, शिक्षकांवर देखरेख केली असती, त्या पलीकडे ते झेपावले नसते. त्यांना करण्यासारखं त्यांच्याकडे खूप म्हणजे तोंडामध्ये सोन्याचा चमचा घेऊन जन्मले ज्याला म्हणतात त्याचं मूर्तिमंत उदाहरण माननीय चंद्रशेखर शुक्ल आहेत. त्यांची भावंड मुलं सारी स्थिर स्थावर झालेली आहे. मुबलक शेती आहे, मुबलक सोयाबीन होते. शेतीमध्ये अत्यंत कल्पकतेनं ते शेती करतात. त्यांना धनधान्य आणि मुबलक प्रमाणामध्ये होत असते. परंतु त्यांनी इथल्या बेरोजगारांच्या साखरड्याच्या बेरोजगारांच्या संदर्भामध्ये एक वेगळा विधायक विचार केला आणि या ठिकाणी जे व्यापारी संकुल हे जे गाळे त्यांनी निर्माण केले. साखरखेड्याची सुरुवात झाल्यानंतर एका महानगरामध्ये आपण दाखल होतो याची लख जाणीव मनामध्ये प्रत्येकाच्या निर्माण होते. याचं एकमेव कारण चंद्रशेखर शुक्ल आहेत. आणि शेखर भाऊनं ज्या पद्धतीनं ही मांडणी बेरोजगारांसाठी साखरड्यासाठी केलेली आहे, कोणी किती संघर्ष त्यांना करावा लागला, अनेक अडचणींना सामना करावा लागला, तरी त्यांनी हिंमत हारली नाही. मी पाहिलं की आग्या मोहरासारखी अनंत अडचणी त्यांच्या भोवती होत्या. खरं म्हणजे शेखर भाऊ बद्दल जर म्हणायचं असेल तर मेरी मौजूदगी वो इस तरह तस्लीम करता है, मैं दरिया हूं मगर मेरी मौजूदगी वो इस तरह तस्लीम करता है, मैं कतरा हूं मगर दरिया मेरी ताजीम करता है. और खुदा दौलत नहीं देता कभी कंजूस लोगों को, खजाना उसी को मिलता है जो तकसीम करता है, खजाना उसी को मिलता है जो तकसीम करता है. काही लोकांच्या अंगणामध्ये रंगांचे पोत्याच्या पोते असतात. त्या रंगांच्या पोत्यांच्या कळसावर ते ढिगावर बसलेले असतात. रंगपंचमीच्या दिवशी स्वतःही रंग उधळत नाही, दुसऱ्यालाही देत नाही, रंग कुजू देतात आणि कुजलेल्या रंगांच्या ढिगांवर कौतुकाची नजर टाकतात. अशी काही माणसं असतात. परंतु शेखर भाऊ स्वतःही रंग उधळतात, इतरांनाही रंग उधळणीची संधी देतात. काही माणसं अशोकाच्या झाडासारखी असतात, उंच उंच जातात, सावली देत नाही आणि फळही देत नाही आणि ज्या अंगणामध्ये उगवली त्या अंगणामध्ये कचरा करत असतात. काही माणसांच्या मोबाईल मध्ये 5,000 रुपये टॉक टाइम असतो, बोलायला माणसं नसतात. 4-5 गाड्या उभ्या असतात, डिझेल पेट्रोल फुल असतो, जायला ठिकाणं नसतात. परंतु शेखर भाऊ सारखी सहृदयता आणि सुपा एवढ्या अंतकरणाची माणसं, कारण या गावामध्ये 10वीला कविता लागली, 11वीला कविता लागली, 11 विद्यापीठांमध्ये समावेश झाला. 40 वर्ष निवेदनाच्या आणि सूत्रसंचालनाच्या क्षेत्रात माझी पूर्ण झाली. कुणाला माहित असेल, परंतु त्यासाठी लागणार मन लागते, दानत लागते. डीवायएसपी खिराडकर साहेब आज झाले नाही, अनेक वर्ष झाले त्यांना व्हायला, परंतु ती जाणीव एसीएस ने ठेवली. गुणग्राहकता अंतकरणामध्ये असली पाहिजे. आपल्या माणसांची नोंद घेण्याची धमक असली पाहिजे. खुदा पे छोड़ा दुआओं से घर नहीं बांधा, सफर पे निकले तो रखते सफर नहीं बांधा, और कमाया जैसे उसी शान से उड़ाया भी, कभी भी हमने नोट पर रबर नहीं बांधा, कभी भी हमने नोट पर रबर नहीं बांधा. अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व म्हणजे माननीय चंद्रशेखर शुक्ल या व्यापारी संकुलामध्ये नगदी पैसे घेऊन अनेक लोक उभे होते. परंतु मला दिलेला शब्द, खरं म्हणजे काही गोष्टी बोलल्या गेल्या पाहिजे. मला दिलेला शब्द तुम्ही कार्यक्रमांच्या माध्यमातून थोडी फेड करा, तुम्हाला एक शॉपिंग सेंटर मी देतो. आणि आज त्या संपूर्ण प्रवासामध्ये जात असताना त्यांनी नगदी देणारे पैसे भरपूर होते. म्हणजे माझा स्वार्थ झाला म्हणून बोलत नाही, कारण त्यासाठी लागणारा अंतकरण लागते. ते अंतकरण शेखर भाऊ मध्ये होत आहे. आणि या आजच्या कार्यक्रमाच्या नियोजनाच्या आयोजनाच्या माध्यमातून ज्या गावामध्ये वावरलो या साखरखेड्याच्या या भूमीमध्ये, एसीएसच्या या प्रांगणामध्ये खऱ्या अर्थानं सत्काराचं आयोजन करून माननीय चंद्रशेखर शुक्ल आणि एसीएसचे जेवढे हे जे शिक्षक वृंद असतील त्यांचे आभार यासाठी व्यक्त करतो की या शाळेमध्ये उपक्रमशीलता आहे, स्पर्धेमध्ये टिकण्याची जिद्द आहे. आज फेसबुक आणि व्हॉट्सअपचा जमाना असताना बऱ्याचशा गोष्टी कुणी नाही जरी सांगितल्या तर मी पाहत असतो. इथले शिक्षक उपक्रमशील आहेत,
त्यांचं उपक्रम मला फेसबुकच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून कोणी नाही सांगितलं तरी दिसून येते. ते नितीन पापळकर असतील, त्यांची उपक्रमशीलता ती दिसून येते. त्यांचा माझा परिचय नाही, कधी भेटलो नाही, परंतु व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून या साऱ्या गोष्टी दिसत असतात. रोशन जोशी सरांमधली जी तळमळ, कारण ते चाकुरीबद्ध जगणं जगत नाही. काही माणसं आपलं घर, आपला पगार, आपला रजिस्टर आणि त्यापुरतच मर्यादित राहतात, रिटायर्ड होतात आणि गायब होतात. पण उपक्रमशीलता ही माणसाला जिवंत ठेवते. मान्य आहे की रोजीरोटी बरोबर रोजीरोटी महत्वाची आहे. दिवसा म्हणावे गाणे, रात्री म्हणावी गझल, सकाळी म्हणावी प्रार्थना, संध्याकाळी म्हणावे स्तोत्र. दुपारच्या जेवणाची सोय असेल तर मात्र, दुपारच्या जेवणाची सोय असेल तर मात्र मी त्याच वेडबिगारीच्या वडिलोपार्जित भटकंतीच्या रस्त्यावर जर मार्गक्रमण केलं असतं, माझ्या आयुष्यात कविता आली नसती, वक्तृत्व आलं नसतं, तर जाफराबाद मोहल्ल्याच्या कोणत्या कोपऱ्यात माझं घर आहे कोणीच ओळखलं नसतं. आज प्रत्येक चाकुरीबद्ध जे जगणं जगतात, आपला पगार, आपलं घर, 7वा वेतन आयोग, त्याच्या पलीकडे झेपवण्याची त्यांची ताकद नसते. या लोकांचं जगणं जे असते ते चाकुरीबद्ध असते. शकील जमाली म्हणतात की मैंने कैसे कैसे सदमे झेल लिए हैं, इसका मतलब जहर पचाया जा सकता है, और सबसे पहले दिल के खालीपन को भरना, पैसा सारी उम्र कमाया जा सकता है, पैसा सारी उम्र कमाया जा सकता है. पैशाच्या पलीकडे सुद्धा एक दुनिया आहे, पैशाच्या पलीकडे सुद्धा एक विश्व आहे. ते शोधण्याचं काम असे समारंभ करत असतात. आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जी उपक्रमशीलता आहे या शाळेची, ज्या शाळेचा उल्लेख मी केला, त्याच्या आधी हातेकर सर रिटायर्ड झाले. हातेकर सर भेटायचे. उपक्रमशीलता म्हणजे प्रत्येकाची भेट गाठ, बोलणं, साखरखेर्डाच्या प्रत्येक नागरिक त्यांच्या माध्यमातून कविवर्य नारायण कुलकर्णी कोठेकरांचा विषय, त्यांच्या कवितेचा विषय, म्हणजे क्रमिक पुस्तकांच्या पलीकडे जाऊन सुद्धा काही मंडळी, म्हणजे हातेकर सरांचा विषय बोलताना फक्त भेटीगाठी व्हायच्या, परंतु साहित्यावर बोललं जायच्या. क्रमिक पुस्तकांच्या पलीकडे झिपारण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये आहे अशी मंडळी या ठिकाणी आहे. त्यामध्ये राजेश चौधरी, संजय देशपांडे, त्याचबरोबर पत्रकारितेच्या माध्यमातून दर्शन गवई या गावचे माजी उपसरपंच. म्हणजे चाकुरीबद्ध जगणं जर दर्शन जगला असता तर या गावचा उपसरपंच झाला नसता. पत्रकारितेमध्ये त्याची लेखनी, त्याचा बोरू हा साखरड्याच्या समस्या मांडण्यामध्ये आघाडीवर आला नसता. चाकुरीच्या पलीकडे जी माणसं झेपावत असतात, कारण आकाशा एवढी आभाळा एवढी ज्यांची उंची, त्यांनी थोडे खाली यावे. ज्यांचे जन्म मातीत पडले त्यांना वरती उचलून घ्यावे. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावी. ज्यांचे स्वर जुळून आले त्यांनी 2 गाणी गावी. ज्यांची स्वर जुळून आले त्यांनी 2 गाणी गावी. आताच अशोकराव काकडेंनी ज्या पद्धतीनं मत आपलं मनोगत व्यक्त करत असताना इथं जी चिंदी नावाची महिला फिरायची असं ते म्हणाले, आम्ही डोळ्यांना पाहायचो, परंतु कुणामध्ये धमक झाली नाही तिला एक नवीन जीवन मिळावं म्हणून. परंतु दिव्या फाउंडेशनच्या माध्यमातून ज्यांना रस्त्यावर फिरत असताना कोणताही संचित नाही, कोणताही भवितव्य नाही, अशा वनवासी जीवांना थारा देण्याचं काम अशोकराव काकडे करत आहेत. मुनव्वर राणा म्हणतात की साहिबा खाना बदोशों के हवाले कर दे, ये घना पेड़ परिंदों के हवाले कर दे, सर्द मौसम में भी सड़ जाता है बासी खाना, बच गया है तो गरीबों के हवाले कर दे, बच गया है तो गरीबों के हवाले कर दे. शासनाची कुठलीही मदत नाही अशोकरावांना. समाजाच्या दानतीवर हे सारं अवलंबून आहे आणि समाज अनेक चौकशा करून दानपत्रामध्ये टाकत असते. समाज अनेक, परंतु अशोकरावांनी ज्या पद्धतीने हे सर्व मांडणी केली, उभ्या महाराष्ट्रातल्या वंचितांना थारा देण्याचं काम केलंय. एसीएस आणि साखरडा एज्युकेशन सोसायटीचं मी अभिनंदन यासाठी करतोय की त्यांनी अशोकरावासारख्या परिगावारच्या माणसाची दखल घेतली. परिगावारच्या माणसाची दखल घेण्याचं काम त्यांनी केलं. खिरळकर साहेबांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला. या ठिकाणी शिका
संघटित व्हा आणि संघर्ष करा या मंत्राच्या माध्यमातून बाबासाहेबांनी, भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका समाजाचा चेहरा मोहरा, वंचितांचा चेहरा मोहरा बदलून टाकला. त्या आधी, बाबासाहेबांच्या आधी सर सय्यद अहमद खान हे मुस्लिम समाजाला मिळाले होते, परंतु मुस्लिम समाजानं त्यांनी दिलेल्या इंग्रजीच्या संदेशाची कदर केली नाही. त्यांनी त्या काळामध्ये सांगितलं होतं की मुस्लिम समाजाला जर पुढे जायचं असेल भविष्यामध्ये, त्यांनी इंग्रजीची कास धरली पाहिजे पारतंत्र्यामध्ये, आणि अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीची स्थापना त्यांनी केली. आज इथं 70 ते 75 मुलं मुली मुस्लिम समाजाच्या इथं या ठिकाणी दिसतात. याचा आनंद मला यासाठी आहे की ते ज्या मराठीतून, माय मराठीतून शिकत आहेत, त्यांचं भवितव्य उज्ज्वल आहे, समृद्ध आहे. ज्या पद्धतीनं बाबासाहेबांनी अंधों में नजर गूंगों में जुबान आ गई, भीम क्या मिले कि मुर्दों में भी जान आ गई, और जख्मी परिंदों की तरह हालत थी हमारी, भीम ने पंख दिए तो उड़ान आ गई, भीम ने पंख दिए तो उड़ान आ गई. ज्याचं बाबासाहेब म्हणाले की ज्याचं मस्तक त्याचं पुस्तक, ज्याचं पुस्तक त्याच्या समोर दुनिया नतमस्तक. शिक्षणाच्या माध्यमातून जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडत असतात आणि त्या शिक्षणाच्या वाटेवर तुम्ही मार्गस्थ आहात. आजच्या कार्यक्रमाला जी बरीचशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, खरं म्हणजे माननीय चंद्रशेखर शुक्ल यांचे आभार मानत असताना आजच्या कार्यक्रमाचं नियोजनामध्ये, आयोजनामध्ये माननीय DYSP सुधीर खिळकर साहेब, अशोकरावजी काकडे या दोघांना सत्कार मूर्ती, मला सत्कार मूर्ती या ठिकाणी केलं. आद्य नागरिक सरपंच सुमनताई सुनील भाऊ जगताप, माननीय घनश्याम जोशी साहेब, डॉक्टर अभिषेक शुक्ल, प्राचार्य भगत सर, पर्यवेक्षक ठाकूर सर, दिलीप भाऊ बेंडमाळी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सभापती अनिल मुरारी तुपकर, माजी सरपंच माननीय संजय भगवराव पंचाळ गोरेगाव, BC चव्हाण सर, ढोरे सर, गवई सर, प्राध्यापक वानखेडे सर, त्याचबरोबर शुभम सिंग राजपूत, विष्णू गायकवाड, शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष दत्ता घोडके, DN पंचाळ सर, हातेकर सर, आतिश राजपूत, जयवळ साहेब, संतोष गाडेकर, पत्रकार, या गावचे एक प्रयोगशील पत्रकार, सिद्धहस्त पत्रकार, विजय गवई, सुधाकर भगत सर, खंडागळे सर, संतोष मंडळकर सर, संजय गवई सर, ग्रामपंचायत सदस्य संग्राम सिंग राजपूत, संतोष मंडळकर, ग्रामपंचायत सदस्य देवनाथ खंडागळे, नितीन ताजने, संदीप खिल्लारे, रणजित खिल्लारे, दिगंबर पाटील, ही सर्व मंडळी, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, या सर्वांचे मनपूर्वक आभार यासाठी व्यक्त करतो. कहा आंसुओं की ये सौगात होगी, नए लोग होंगे, नई बात होगी, मुसाफिर है तुम भी, मुसाफिर है हम भी, किसी मोड़ पर फिर मुलाकात होगी, मैं राही हूँ मोहब्बत का पुजारी, मोहब्बत ही मोहब्बत चाहता हूँ, मिलेंगे फिर किसी मौके पे हम तुम, खुदा हाफिज, इजाजत चाहता हूँ.